जी शिवसेना कुठे विकली गेली, वाटली गेली ना. म्हणून मला फक्त काय नको पाहिजे, मला हा माणूस पाहिजे. काही लोकांना बाहेर तू निष्ठेने राहिलास, या काँग्रेसच्या पडझडच्या काळामध्ये तू निष्ठा पकडलीस आणि म्हणून आम्ही तुला मतदान करणार. आज आपण मुंबई महानगरपालिकेचे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 214 चे काँग्रेसचे उमेदवार महेश गवळी यांची या ठिकाणी जाहीर सभा आता नुकती पार पडलेली. आपल्या सोबत या ठिकाणी गुणवंत शेठ, ज्यांनी प्रभाग क्रमांक 214 असू द्या, 15 असू द्या, या नवी जायफळवाडी, एमपी मिल कंपाऊंड, बेदवारचा सगळ्याचे जडणघडण ज्यांनी केले, असे आपल्या सोबत गुणवंत शेठ आहे आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत फाउंडर मेंबर आहेत. त्यांची आपण प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. काय सांगणार शेठ तुम्ही? मैं सबको विनती करता हूं कि नौजवान को आप चांस दीजिए, उसमें काम करने की धगस रहता ही है. हमारा तो उम्र हो गया, लेकिन महेश झोपड़पट्टी में रहता था, उसका नाम था नव महाराष्ट्र नगर. अभी तो बिल्डिंग बन गए, चाली बन गई, अच्छे घराने बन गए. कि महेश जैसे ईमानदार लोग कॉरपोरेशन में आए, लोगों के रास्ता बनाए, गटर बनाए, कोस्टल रोड बनाए और लोगों की सेवा करे. ऐसे मैं आप सबको ये माध्यम से आपको विनती करता हूँ. हीरा भाई, आप क्या कहेंगे? आपका जो खंडे समर्थक है महेश गवली, यहाँ से अंतिम चरण का जो प्रचार शुरू है उसमें वो खड़ा है, आप क्या कहेंगे उसके बारे में? देखो, महेश गवली के लिए मुझे कहने की जरूरत ही नहीं है, मुझे महेश के लिए बोलने की जरूरत ही नहीं. पूरी पब्लिक और पूरी एमपी मिल की जनता जानती है महेश क्या चीज है. महेश मेरा भी सीनियर है, हमको काम करना महेश ने सिखाया है. तो ये महेश के बारे में मुझे बोलने की कोई जरूरत ही नहीं कि महेश क्या है. आपल्या सोबत या ठिकाणी आताच आपलं जाहीर भाषण मध्ये आपण पूर्ण जे इकडचा लेखाजोखा आहे तो पूर्णपणे एमपी मिल मध्येच राहता, लहानाचे मोठे झालेले आहे. असं काय वाटतं की आपण भविष्यामध्ये निवडून आल्या इथं काय सुविधा देणार? 214 प्रभागाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी या विभागातनं डोर टू डोर सेकंड राऊंड सुद्धा माझा संपलेला आहे. लोकांनी मला भरपूर प्रतिसाद दिलाय. मी लोकांच्या समस्या ऐकल्या, मग ते खालच्या वर्गातल्या असू देत, आपल्या ग्राउंड लेवलच्या असू देत किंवा उच्चभ्रू लोकांच्या असू देत, मी सर्व समस्या ऐकून त्या समस्यांचा एक मॅनिफेस्टो मी बनवलेला आहे आणि तो मॅनिफेस्टो माझा उद्यापर्यंत संपूर्ण घराघरात जाणार आहे. म्हणजे या ग्राउंड लेवल पासून ते हाय लेवल पर्यंत लोकांच्या ज्या समस्या काय आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि असणार आहे आणि मी राहणार आहे. यासाठी मी माझा मॅनिफेस्टो मध्ये, ज्याला मराठीमध्ये वचननामा म्हणतात, तो वचननामा मी प्रत्येकाच्या घराघरामध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल. आपल्यासोबत या ठिकाणी ज्येष्ठ काँग्रेसचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी, नेते आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. ये वार्ड नंबर 214 से जो महेश भाई गवली खड़े हुए हैं वो बहुत कार्यशील है और मेरा सभी वार्ड वालों से मेरी नम्र विनती है कि ऐसे कार्यकर्ता को आप घुमाना मत, क्योंकि एक तरफ धनबल है, एक तरफ कार्यबल है. उसका महेश के पास में कार्य करने की क्षमता है. आप ऐसा मौका मत सूखना, काफी साल के बाद में आपको मौका मिला है, ऐसा कर्मठ कार्यकर्ता आपको मिलेगा नहीं. तो मेरी आपके माध्यम से सभी जनता को अपील है 214 वार्ड के कि ऐसे हीरा भाई के नेतृत्व में जो आज गवली महेश भाई गवली ने जो काम किया और करना चाहते हैं, तो मेरे आपसे अपील है आप ज्यादा से ज्यादा मतों से जिता के उसको वार्ड में भेजिए, फिर आपका विकास देखिए. तळागाळातून आलेले व सर्व समस्याची जाण असलेले असे इकडचे उमेदवार महेश गवळी यावेळी निवडणुकीच्या रिंगणात आहे. बघूया येणाऱ्या 15 तारखेला इकडची जनता त्यांच्या पारड्यात किती प्रमाणामध्ये मतदान करते. पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई.